सर्वांना माझा नमस्कार. झेड पी डिजिटल या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे AIच्या मदतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा व अभिनंदन करणारे बॅनर कसे बनवावे. शिक्षक मित्रांनो, आपणा सर्वांना असं वाटतं आहे की वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मी त्याचा फोटो टाकावा, एक असं छान असं बॅनर बनवावं, त्यावर त्याचा फोटो असावा, त्याला शुभेच्छा देणारे संदेश असावे, सर्वांनाच हे वाटते. आणि खाली शुभेच्छुक म्हणून माझासुद्धा फोटो असावा. आणि हे सर्वांनाच वाटत असताना आपण ते कसं बनवावं हे बऱ्याच जणांना माहीत नसते. आता AIच्या मदतीने आपल्याला अतिशय कमी वेळेमध्ये कोणतंही एडिटिंग न करता ते बनवणं शक्य आहे. होय, खरंच. आणि ते पण कमी वेळेमध्ये आणि अतिशय आकर्षकपणे. तर आपण या ठिकाणी आज AIच्या मदतीनं असे बॅनर, शुभेच्छा देणारे व अभिनंदन करणारे बॅनर कसे बनवायचे ते या ठिकाणी शिकणार आहोत. चला तर मग पाहूया. पहा, या ठिकाणी आपण मागील कार्यशाळेमध्ये पाहिलं होतं की जेमिनी आणि ChatGPT यांचा आपल्याला वापर करायचा आहे. आपल्या मोबाईलमध्ये ते दोन्ही ॲप आहेत. तर या ठिकाणी आपण ChatGPTचा वापर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर कसे बनवायचे या ठिकाणी पहा. आपला वेळ वाचावा आहे यासाठी मी ऑलरेडी काही प्रॉम्प्ट तयार करून ठेवलेले आहेत. प्रॉम्प्ट म्हणजे काय हे मी तुम्हाला शिकवलेच आहे. प्रॉम्प्ट म्हणजे AIला दिलेली सूचना, मला जे काही पाहायचे आहे त्याविषयी दिलेली सूचना म्हणजेच प्रॉम्प्ट आहे. आणि प्रॉम्प्ट जेवढा व्यवस्थित असेल तेवढंच मला माहिती जे आहे AIकडून मिळणारी ती व्यवस्थित मिळणार आहे. पहा, या ठिकाणी मी वाढदिवसाचं बॅनर बनवलेला आहे, म्हणजेच बॅनर बनवण्यासाठी प्रॉम्प्ट बनवलेला आहे. तो प्रॉम्प्ट मी या ठिकाणी घेणार आहे. हा ChatGPTचा इंटरफेस या ठिकाणी मी उघडलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो प्रॉम्प्ट मी कॉपी केला आहे तो या ठिकाणी पेस्ट करतो आहे. मी अजय नावाचा एक AIकडूनच काल्पनिक फोटो घेतलेला आहे, कारण मी या ठिकाणी शुभेच्छाचं बनवत असताना कोणाचा रिअल फोटो नाही घेता तो AIकडूनच मागून घेतलेला आहे. आपण रिअलमधील फोटो टाकू शकता. तर पहा, या ठिकाणी तुम्हाला दिसेल की अजयचा आज 17वा वाढदिवस आहे, त्याला शुभेच्छा देणारे बॅनर बनवा. मराठीमध्ये शुभेच्छा संदेश असणाऱ्या ओळी असाव्या. बॅनरवर केक व बलून्स असावे. फोटोसाठी जागा असावी, असं मी या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे अजयचा फोटो न वापरता जर आपल्याला बॅनर पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला जागा सोडून नंतर फोटो एडिटसुद्धा करता येतो. जर आपल्याला AIला आपल्याला फोटो द्यायचा नसेल तर आपण अशा प्रकारचा प्रॉम्प्ट देऊ शकतो. आणि खाली शुभेच्छुक म्हणून मी शेख सर असं टाकलेलं आहे. तर आपण शुभेच्छुक म्हणून खाली नाव टाकणार आहोत. जर तुम्हाला तुमचा फोटो पाहिजे असेल तर तो फोटोसुद्धा या ठिकाणी AIला देऊन तुम्ही फोटो आणि नावसुद्धा त्या बॅनरवर एडिट करू शकता. आता फोटो वापरून कशा प्रकारे शुभेच्छा द्यायच्या ते आपण पुढं पाहणार आहोत. फक्त आपण या ठिकाणी हा प्रॉम्प्ट दिला आणि आता या ठिकाणी जो बॅनर बनवणार आहे ChatGPT तो या ठिकाणी क्रिएट इमेज करत आहे. आपल्याला थोडा वेळ वेट करायचं आहे. पहा, या ठिकाणी मी त्याला जसा प्रॉम्प्ट दिला होता की मला फोटोसाठी जागा असावी, तर या ठिकाणी तुम्ही फोटो नंतर एडिट करू शकता. पण तुम्हाला आता या ठिकाणी पाहू शकता हा बॅनर तुम्हाला बनवून दिला आहे. पहा, हॅपी 17वा वाढदिवस अजय, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मी शुभेच्छा संदेश पण त्यांना सांगितला होता, तुझ्या आयुष्यात आनंद, सुख, समृद्धी, यश आणि उत्तम आरोग्य लाभो. अशा प्रकारचे या ठिकाणी सदिच्छा देणारे संदेश शुभेच्छुक म्हणून माझं नाव या ठिकाणी आलेलं आहे. तर असं बॅनर तुम्ही या ठिकाणी बनवू शकता. याला जर आपण एडिट केलं आणि मला या ठिकाणी कशासाठी पाहिजे आहे किंवा फोटो असणारे, मी आता फोटोसाठी जागा न ठेवता फोटो वापरणार आहे. तर फोटो वापरत असताना आपल्याला या ठिकाणी ह्या प्लसच्या चिन्हावर जायचं आहे. फोटोजमध्ये गेल्यानंतर आपल्याला तो फोटो सिलेक्ट करायचा आहे जो आपल्याला त्या बॅनरवर घ्यायचा आहे. हा पहा, हा फोटो मला घ्यायचा आहे, तो मी इथं घेतला आहे. आता पहा,
अजयचा 17वा वाढदिवस आहे, त्याला शुभेच्छा देणारे बॅनर बनवा. मराठीमध्ये शुभेच्छा संदेश असणाऱ्या ओळी असाव्या. बॅनरवर केक व बलून असावे. आता या ठिकाणी मी सुरुवातीलाच वरील फोटो वापरून बॅनर बनवा. आता जर आपल्याला हे स्टेटस ठेवायचं असेल, हे बॅनर व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवण्यासाठी पाहिजे असं जर या ठिकाणी प्रॉम्प्ट दिला तर आपल्याला स्टेटसच्या रूपामध्ये तो देणार आहे. पहा, तर आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे ChatGPT जे आहे ते खूप मर्यादित फोटो बनवून देते फ्रीमध्ये. माझी ॲडची लिमिटसुद्धा संपत आलेली आहे, कारण मी ऑलरेडी बनवलेले आहेत. प्रत्येक 24 तासानंतर ते फोटोची लिमिट रिड्यूस होत असते. जेमिनीवर अशा प्रकारची मर्यादा नाही, त्यामुळे जेमिनीचा वापर आपण करू शकतो. या ठिकाणी हा फोटो वापरून कशा प्रकारचा तो वाढदिवसाचा आणि व्हॉट्सअपवर ठेवण्यासाठी जे स्टेटस आवश्यक असते तशा रूपामध्ये या ठिकाणी आज माझा 17वा वाढदिवस असं आलेला आहे. तर या ठिकाणी मी जर काही करेक्शन पाहिजे असेल तर तसा प्रॉम्प्ट देऊ शकतो. आज तुझा, किंवा मला हे पसंत जर नाही आलं तर अनदर, असं फक्त एवढाच प्रॉम्प्ट देऊन आपण या ठिकाणी दुसरी इमेजसुद्धा बनवून घेऊ शकतो. तर पहा, एरर आलेला आहे कारण की माझी लिमिट या ठिकाणी संपलेली आहे. मी 4:37 परत या ठिकाणी प्रयत्न करू शकतो असं त्याने दिलेलं आहे, म्हणजे याला फ्रीसाठी मर्यादा आहे. तर हाच मॅटर किंवा प्रॉम्प्ट मी आता जेमिनीमध्ये वापरणार आहे आणि या ठिकाणी जेमिनीचा वापर करून मी तेच बॅनर या ठिकाणी बनवणार आहे. फक्त आता याला मला त्यामध्ये काही बदल करावे लागतील. आता 17वा वगैरे न टाकता मला फक्त अजयचा वाढदिवस आहे असंच टाकायचे आणि वरील प्रमाणे फोटो वापरायचे. वरील फोटो म्हणजे आता वर मला एक फोटो द्यावा लागेल. मग फोटो देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की हा जो प्लसचं चिन्ह आहे त्यामध्ये गेलं तर या ठिकाणी तुम्हाला हा गॅलरीमध्ये जायचं आहे. गॅलरीमध्ये आपली गॅलरी उघडणार आहे. या प्लसवर जाऊन गॅलरी, या गॅलरीमध्ये हा फोटो मला घ्यायचा आहे. ज्याला शुभेच्छा द्यायचे तर त्याचा हा फोटो आहे आणि त्यानंतर शुभेच्छुक म्हणून माझा फोटो पाहिजे. माझा फोटो या ठिकाणी मी वापरणार आहे. परत एक फोटो मी या ठिकाणी ॲड करेन. गॅलरी, शुभेच्छुक, माझा फोटो या ठिकाणी गॅलरीमध्ये हा या ठिकाणी दिसतोय. त्याला प्रॉम्प्ट द्यायचं आहे आपल्याला. दुसरा जो फोटो घेतला आहे मी, दुसरा फोटो म्हणून वापरावा. आता दुसरा फोटो शुभेच्छुक म्हणून वापरावा असा मी प्रॉम्प्ट दिला आहे. पाहू या ठिकाणी तो आपल्याला बॅनर बनवून देणार.
तर या ठिकाणी AIला आपल्याला काय पाहिजे त्याची जर स्पष्ट सूचना दिली तर तो माणसाप्रमाणेच विचार करतो आणि आपल्याला तसाच प्रतिसाद देतो. म्हणूनच याला आपण AI म्हटलेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजेच माणसासारखीच अशी कृत्रिम बुद्धिमत्ता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. असं समजायचं की आपल्याला समोर आपल्या कोणीतरी एक माणसाच्याच रूपामध्ये पण मशीन आहे, म्हणजेच माणसासारखंच विचार करणारी. त्याला आपल्याला जे पाहिजे त्याचं आपल्याला फक्त सूचना द्यायची, त्यालाच आपण प्रॉम्प्ट म्हणतो, आणि ते आपल्याला त्या सूचनेप्रमाणे बनवून देणार आहे. त्यामध्ये काही बदल हवे असतील पहा या ठिकाणी, त्यानं पूर्ण मला जे पाहिजे होतं. आता या ठिकाणी थोडंसं ॲड्ससुद्धा त्यांनी केलेलं आहे पहा. वाढदिवसाच्या शुभेच्छा, छान असं शुभेच्छा संदेश दिलेले आहेत. शुभेच्छुक म्हणून सुद्धा या ठिकाणी माझं नाव आलेलं आहे. शेख सर आणि मित्रपरिवार, इरफान सर, गणेश, विशाल, त्यांनी म्हणजे ॲडिशनल माहिती, म्हणजे एक्स्ट्रा माहितीसुद्धा या ठिकाणी ॲड केलेली आहे. जर आपल्याला हे नको असेल तर आपण त्याला परत एकदा प्रॉम्प्ट देऊ शकतो की अनदर इमेज, अनदर डिझाईन. आता मला काय पाहिजे, शुभेच्छुक म्हणून फक्त शेख सर पाहिजे, विथ फक्त एवढाच उल्लेख असावा. मला अशा करेक्शनसह हे अनदर डिझाईन पाहिजे, तर मी त्याला परत या ठिकाणी प्रॉम्प्ट देतो. तर अशा प्रकारे दरवेळा सविस्तर माहिती जरी नाही दिली तर तो वरचाच संदर्भ घेऊन आपल्याला थोडक्यामध्ये जरी करेक्शन किंवा चेंजेस टाकले तरी तो आपल्याला बनवून देतो. या ठिकाणी पाहू शकता का, आपली इमेज बनवून रेडी होणार आहे. मला ज्याप्रमाणे पाहिजे होतं. ओके, पहा आता मला ही इमेज पाहिजे आहे, तर मला आता जसं पाहिजे तसं बनवून यानं दिलेलं आहे की अशा प्रकारचं अजय हॅपी बर्थडे, या ठिकाणी शुभेच्छा संदेश आणि शुभेच्छुक म्हणून माझा फोटो पण वापरला आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही याला सेव्ह करू शकता. या ठिकाणी फोटोवर क्लिक केल्यानंतर खाली सेव्हचं ऑप्शन तुम्हाला येत आहे. हे सेव्ह करून आपण शुभेच्छा देणाऱ्याला व आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला आपण हे ठेवू शकतो. तर आशा आहे की आपणा सर्वांना आजचे हे सेशन आवडलं असेल. जर आवडलं असेल तर लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.